नमस्कार, मी अरविंद आठले. गुरुपौर्णिमेनिमित्त आळंदीला नरसिंह सरस्वती स्वामीजींच्या मठात आलो आहोत. हे माझे गुरु आहेत आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्यांच्या समाधीचं दर्शन घेणं मला फार आवश्यक वाटलं. शिरताना आत आपल्याला समोर आत शिरल्याबरोबर हे त्यांचं दर्शन होतं. हा दरवाजा आहे. तिथून मागच्या बाजूला पादुका आहेत. त्यांच्या दत्तपादुका ज्याला आपण म्हणू अशा पादुका आहेत. अतिशय सुंदर रमणीय अशा त्या पादुका आणि दर्शन आहे. त्याच ठिकाणी पुढे जाऊन बाजूला शंकर नंदी आणि पिंड आहे शंकराची. ह्या पिंडीचं तोंड ज्ञानेश्वरांच्या समाधीकडे आहे, म्हणून याचं महत्त्व वेगळं असं आहे. आणि त्याच्या शेजारीच पूर्वीचे जे मठाचे अधिपती होते गोडबोले महाराज, त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी आणि त्या पादुका त्या ठिकाणी त्यांच्या ठेवलेल्या आहेत. अनेकांना ह्या अत्यंत प्रिय अशा आहेत. फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. आणि त्याच्या शेजारी गणपतीचा एक छान अशी मूर्ती आहे. अतिशय नितांत सुंदर असा हा गणपती आहे. आणि त्यानंतर आपण येतो महाराजांच्या शेजेकडे. या मठाचं काम चालू असताना या शेजेच्या ठिकाणी ते बसत असत. तर या ठिकाणी त्यांचा छान फोटो आहे आणि आजूबाजूला पद्मनाभ स्वामी आणि अण्णासाहेब पटवर्धन यांचे फोटो आहेत आणि महाराजांचे वेगवेगळ्या अवस्थेतले फोटो आहेत. त्या ठिकाणी खाली तिथे फोटोच्या खाली त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. पादुकांचं दर्शन घेताना मन अगदी असं भरून येतं. आपल्या गुरूंच्या पादुका. आणि मग शेजघरामध्ये, शेजघर म्हणतात त्याला, त्या ठिकाणी ते विश्रांती घेत असत. त्यांचे 3 सच्चित आनंद अशा अवस्थेतले फोटो लावलेले आहेत. हे प्रत्यक्ष काढलेले आहेत. आणि मग त्यांची शेज आहे तिथे. समाधी जिथे आहे त्याच्या मागच्या बाजूला विठ्ठल रखुमाई, त्यांचं दैवत. आयुष्यभर त्यांनी या संप्रदायाचा प्रसार केला. वारकरी संप्रदायाला मुख्यतः त्यांनी ऊर्जितावस्था आणली. आणि ही त्यांची समाधी अतिशय सुंदर, पाहत राहावी अशी समाधी आहे. आणि मग जाता जाता छान सर्वांचं